तर आता आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सध्या आंदोलन केलं जातं। राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित आहेत, मात्र त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। मात्र त्यानंतर पुण्यामध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन केलं जातं। या प्रकरणात लवकरात लवकर वैष्णवीला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केलं जातं। आज वैष्णवी हगवणेच्या खुनाला बरोबर 7 दिवस पूर्ण झाले। ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती हे ससूनच्या शवविच्छेदनार्थ पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेलं आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या 7 दिवसामध्ये राजा हगवणेला किंवा त्याच्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही। हे जिल्ह्यात लपून बसलेले कोळवण खोऱ्यात लपलेले असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसार होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे। त्याच्यामुळे आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आम्ही आंदोलन घेत आहोत। याच्यामध्ये राजा हगवणेला अटक करा, नाहीतर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे, ज्याला वैष्णवीचं मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं, त्याच्यामुळे यांच्या घरामध्ये साधारणतः पाऊण तासाचं अंतर असून सुद्धा मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशरमुळे त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलंय। त्याच्यामुळं हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण, राजा हगवणे, शशांक हगवणे आणि एकूणच शशांकच्या बहिणीने आणि दिराने मोठ्या भावाने मिळून केलेला आहे, त्याच्या आईने मिळून केलेला आहे। तर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचे सगळ्यांचे सीडीआर तपासले द्यावं ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण, राजा हगवणे या सगळ्यांना मोका लावण्यात यावा ही मागणी आहे। आणि त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्राला हे नका एकदा विश्वास दाखवावा, अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे। त्याच्यामुळं राजा हगवणे साहेब यांना सगळ्यांना मोका लावावं आणि देवेंद्र फडणवीस या राज्याची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे। असं आहे की राजा हगवणेचा वाजत गाजत प्रवेश झालेला होता, याच्या संदर्भातल्या बातम्या मी माध्यमांना थोड्या वेळात या ठिकाणी ग्रुपवर टाकू शकतो। त्याच्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यरत होता। बारामती लोकसभेची निवडणुकीची मुळशीची सगळी नाही का एकूणच कामाची जबाबदारी आणि परवा झालेल्या मुळशीच्या विधानसभेची जबाबदारी ही राजा हगवणेवरती। राजा हगवणेचा मुलगा हा त्यांच्या मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष आहे। या सगळ्या गोष्टी असून जर सुनीलजी तटकरे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते या ठिकाणी कातडी बचाव जर करत असतील तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मला असं वाटतं की मी स्वतः राजेंद्र हगवणेंना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता शरद पवार पक्षाने केली।